हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी मसाल्याची. तर त्याच्यासाठी मी इथे कांदे कट करून तव्यावर भाजण्यासाठी ठेवलेले आहेत आणि खोबरं किसून घेतलेलं आहे, लसूण सोलून घेतलेला आहे. हे बघा, इथे आपला छान असा कांदा भाजत आलेला आहे आणि आता आपण या कांद्यामध्ये जे आपण खोबरं किसून घेतलेलं आहे ते आता आपण टाकणार आहोत आणि अजून 1 मिनटं थोडंसं याला व्यवस्थित मिक्स करून असं गॅस बंद करून घ्यायचा आहे. तवा गरम आहे आणि आपलं भाजून कांदासुद्धा झालेला आहे. तर इथे मी जे आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे आपली कोथिंबीरचे देठ असतात ते सुद्धा याच्यामध्ये मी कट करून धुवून टाकलेले आहेत आणि लसूण आणि अद्रकसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता आपल्याला आणखी मसाल्यामध्ये लागणार आहे 2 चम्मच धना पावडर. हे बघा, इथे मी 2 चम्मच धना पावडर टाकत आहे. तर 2 चम्मच धना पावडर आपली टाकून झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. चला तर मग मी तुम्हाला पेस्ट केल्यानंतर भेटते. तर हे बघा, इथे मी छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. आता याला आपला कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर हे बघू शकता, आपण 10 मिनटं वड्या भिजवून घेतलेल्या आहेत सोयाबीनच्या. तर छान अशा भिजलेल्या आहेत आणि आता आपण याला तेल टाकून कढईमध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर मग आपण भाजी करूया. तर हे बघा, आपण असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्याला आपण 1 मिनटं थोडंसं परतून घेऊयात. तर मी याला फ्राय करते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा, इथे मी याला हलकंसं ब्राऊन केलेलं आहे. बघा, तर इथे आपली कढई ठेवलेली आहे आपण आणि त्याच्यामध्ये मी 3 चम्मच छोटे तेल टाकलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालं की आपल्याला 2 तमालपत्र टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1.5 चम्मच आपल्याला कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जी पेस्ट केली होती ती पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी आता पूर्ण पेस्ट याच्यामध्ये टाकते आणि मग तुम्हाला तेल सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला सुद्धा आणि मसाला पण छान आपला भाजून झालेला आहे. 3-4 मिनटं आपण याला व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये हे सोयाबीनच्या वड्या टाकून द्यायच्या आहेत. मी याच्यामध्ये वड्या टाकून घेतलेल्या आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. आपल्या आवडीनुसार आपल्याला भाजी जेवढी पातळ हवी असेल त्या क्वांटिटीनुसार आपण पाणी ॲड करूयात. तर मी थोडीशी घट्ट करणार आहे, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम अशी. तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये जे आपला मसाला वाटलेला होता त्याच्यामध्येच मी पाणी टाकलेलं आहे आणि ते असं व्यवस्थित मिक्स करून भाजीमध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर अजून मला असं वाटतंय 2-5 मिनटं आपण भाजीला शिजवणार आहोत. तसे तर सोयाबीन भिजलेलेच आहेत, पण तरीसुद्धा आपण शिजवणार आहोत, त्यामुळे थोडंसं पाणी आणखी आपल्याला. हे बघा, मी याच्यामध्ये अर्धा ग्लास आणखी पाणी ॲड केलेलं आहे आणि जास्त पातळ नाही आहे भाजी. आणखी ती 5 मिनटं शिजल्यानंतर थोडी घट्ट होईल. तर आता आपण कस्तुरी मेथी टाकून झालेली आहे आणि अर्धा चम्मच याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता छानपैकी मस्त याला उकळी येऊ द्यायची आहे. नंतर मग आपण ह्याच्यामध्ये बटाटा आपला शिजलेला आहे, तर मी थोडासाच बटाटा टाकणार आहे. बटाटा आपला शिजलेला आहे आणि मी एवढाच बटाटा भाजीमध्ये टाकणार. आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बटाट्याचे काप टाकूया. हे बघा, आणि वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. हे बघा, आपण कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आपली भाजी झालेली आहे आता रेडी. इथे छान आपली भाजी तयार झालेली आहे आणि इथे चपाती. चला तर मग या सगळ्यांनी आता जेवण करण्यासाठी